सर्वांना जय शिवराय जय भीम। आज या ठिकाणी माजी सैनिक यांना ज्या काही जमिनी भेटलेल्या होत्या, शासनाने ज्या काही जमिनी दिलेल्या होत्या, जे भूमिहीन माजी सैनिक आहेत, अशा जमिनी राजेवाडी गावातील जे काही पांडा कोडलकर आहे त्या व्यक्तीने त्या जमिनीवरती अतिक्रमण केलेलं आहे आणि अतिक्रमण करून या जमिनी माझ्या सैनिकांच्या जमिनी जे मागासवर्गीय आहेत अशा मागासवर्गीय ज्या आमच्या समाजाला ज्या काही जमिनी मिळालेल्या आहेत त्या जमिनी स्वतःच्या घाशामध्ये घातलेल्या आहेत। तर त्या पांडा कोडल मला एवढंच सांगायचं आहे की पांडा तुझा लोंढा घालवायला मला लई वेळ लागणार नाही। मी एकच सांगतो की राजेवाडी गाव कारखान्याचा विषय असू द्या, कारखान्याचा विषयाला आम्ही 25 लाखात दंड लावलेला आणि ज्या काही जमिनी आमच्या मागासवर्गीयच्या जमिनीवरती ज्यांनी ज्यांनी अतिक्रमण केले त्या वेळेस आम्ही तिथे भूमिका घेऊन ते अतिक्रमण जे काही जे कोणी केलेले असेल ते अतिक्रमण काढून घेण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी पाठपुरावा केलेला आहे, लोकांना मदत केलेली आहे। शासकीय गायरामध्ये जर कोणी अतिक्रमण केलं तर शासन लगेच त्याला नोटीस बजावते, तुम्ही घरी काढा, हे काढा, आमची जागा ह्याव त्याव। पण ही जी शासनानं जमीन जी काही दिलेली आहे त्या गोरगरीब लोकांना, माजी सैनिकांना, त्या जमिनीच्या संदर्भात त्याच्या ज्या काही तुम्ही चौकशी असेल, त्याचा अहवाल असेल, प्रत्यक्ष पाहणी असेल, सर्कलांचा अहवाल असेल, त्या ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन त्याचा अहवाल तुम्ही का करत नाही? तहसीलदार गपका बसलेत म्हणजे धनदांडग्या लोकांनी मागासवर्गीय गरीब लोकांवरती अन्याय केलेला तुम्हाला चालतो का? तहसीलदारांची याच्यावरती भूमिका काय आहे? तुम्ही भूमिका याच्यावरती घ्यायला पाहिजे। प्रत्यक्षात त्या ठिकाणी जाऊन जो काही 38 जो काही हा गट नंबर आहे त्या गट नंबरची जी काही असेल तुम्हाला मोजणी असेल, नकाशा असेल, सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी तुम्ही बघा आणि सर्व डॉक्युमेंट त्या ठिकाणी बघून जे काही अतिक्रमण केलेलं आहे पांडा कोडकर जे काही जमिनीवरती पूर्ण ते अतिक्रमण मोकळं करा आणि जे काही आमची मुक्ताजी असेल, संतबावडे असेल, त्यांची सुद्धा त्या ठिकाणी जमीन आहे। अजून काही आपले बांधव आहेत माजी सैनिक, त्यांना ज्या काही जमीन भेटल्यात त्या जमिनी हायशे त्यांना रिटर्न करा, परत करा। परंतु जो काय हा पांडा कोडकर नागोबा आहे, हा नागोबा तिथं बेळामध्ये जाऊन बसलेला आहे, त्या नागोबाचं तोंड चेपायला आम्हाला लई वेळ लागणार नाही। त्यामुळं एवढंच या आजच्या या आंदोलनाच्या माध्यमातून एवढंच या प्रशासनाला आधी पांडा कोडकर एवढंच मी सांगू इच्छितो की लवकरात लवकर याचा जो काही निर्णय असेल तो निर्णय आपण त्वरित घ्यावा आणि ज्या काही जमिनी आहेत त्या जमिनी ज्या काही आमच्या माजी सैनिकांच्या जमिनी आहेत त्या जमिनी हायच्या रिटर्न त्यांना करावे, त्यांच्या ताब्यात द्याव्या। अन्यथा तहसीलदार असतील, कलेक्टर असतील, यांना हे प्रकरण सोपं जाणार नाही। या पांडा जे काही कोडलकर आहे त्याच्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झालाच पाहिजे, कारण मागासवर्गीयची जमीन जी काय असेल अशा मागासवर्गीयच्या जमिनीवरती अतिक्रमण करणं, त्याला हे करणं हे चुकीचं आहे। एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो। आता भाऊ म्हणले की जे काय पांडा कोडकर जे त्यांचं काय जे कुटुंब आहे हे कुटुंब, ज्या कुटुंबानं जे काय आमचे संत बावडे असतील, अजून कोण जे काय माजी सैनिकांचे त्यांचं कुटुंब असेल, त्यांच्या जमिनीमध्ये तिथे गेल्यानंतर त्यांना मारहाणी करतात, शिव्या देतात, शिवीगाळ करतात, दांडकं काढून देतात, त्यांना दमदाटी करतात। जी काय अशा प्रकार जो काही चाललेला आहे, पांडा कोडलकर असेल, त्याच्या घरातलं कुटुंब असेल, सर्व कुटुंबावरती सगळ्यांवरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि सर्वांना या पोलीस स्टेशनवरती जे काही पोलीस आपले PI साहेब असतील त्यांनी या पोलीस स्टेशनला त्यांना आणलं पाहिजे आणि त्यांच्यावरती गुन्हा दाखल करून त्यांना बेड्या ठोकून आज जेलमध्ये टाकलं पाहिजे। अशा पद्धतीने जर कोण मगरूर आणि मस्तीने वागत असेल, महिला भगिनींना शिव्या घालत असेल आणि यांची जमीन आहे त्यांनाच अर्वच्य भाषा वापरून दमदाटी करत असेल, जीव मारण्याची धमकी देत असेल, मारामारी करत असेल तर हे चुकीचं आहे, हे बेकायदेशीर आहे। त्यामुळे पांडा कोडलकर त्यांच्यासोबत जो कोणी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती असतील त्यांच्यावरती अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे। आता आमच्या ऍडव्होकेट साहेबांनी इथं आंदोलन घेतलं, सातपुते साहेबांनी त्यांचं आंदोलन झालं, त्यांनी सुरुवात केली, पण त्याचा शेवट मी करेन।
जर न्याय नाही, ऐका की सातपुते साहेबांनी सुरुवात केलेली आहे, पण शेवट करण्यासाठी मी त्यांच्यासोबत आहे असं आम्हाला म्हणायचं आहे. त्यामुळे एवढंच मी या ठिकाणी थांबतो आणि जय भीम जय भारत.